पीपल कसे आहात सगळे? मस्त पाऊस पडतोय मुंबई ना. हॅपी कारण काय ना, म्हणजे आपले जलाशय भरायचे बाकी आहेत, त्याचा मस्तपैकी भरतील आणि पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. बट ऑब्वियस प्रॉब्लेम आहे. आपण खरंच सगळ्यांनी रेन हार्वेस्टिंग केलं पाहिजे ना. बट त्याच्यासाठी ना एक प्रॉपर सिस्टम हवी किंवा गोष्टी हव्यात ज्या मला वाटतं आपण सगळ्यांनी थोडा थोडा विचार करायला हवा, जेणेकरून बिल्डिंगमध्ये वरती टेरेसवरती तुम्ही रेन हार्वेस्टिंग करू शकता. 3-4 मोठे ड्रम बसून, जेणेकरून जास्त नाही तर ॲटलिस्ट ते पाणी तुम्ही झाडांना किंवा गाड्या धुण्यासाठी किंवा अशा बाकीच्या गोष्टींसाठी वापरू शकता. किंवा त्याच पाण्याचं कनेक्शन तुम्ही टॉयलेटमध्ये देऊ शकता, जेणेकरून जे चांगलं पाणी आहे ते आपण बाकीकडे वापरू शकतो. या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. बट त्यासाठी ना तुम्हाला एक प्रॉपर सिस्टम लागते आणि प्रॉपर लोकांची मदत लागते. आता मी आली आहे खाली त्या अंडरग्राऊंडमध्ये आणि खूपच पाऊस आहे. त्यामुळे ना ऑलमोस्ट म्हणजे ऑफिसमधल्या सगळ्यांनी वर्क फ्रॉम होमसाठी सांगितलं आहे. 1 मिनिट. हॅलो पिपलिया. तर मी निघाली आज. मी 10 मिनटं लवकर निघाले. मी माझ्या सरांना इन्फॉर्म केलं आहे, कारण का आज मला रिथानाला घेऊन डॉक्टरकडे जायचं आहे. जसं मी बोललो होते, मी तिला डॉक्टरकडे नेण्यासाठीच गावानं मुंबईला आलं होतं. तर तिला त्या डॉक्टरकडे नेणार आहे आणि बघणार आहे की डॉक्टर काय होतं. ठीक आहे. आज सकाळी मी जरा उशिरा सुटली, त्यामुळे मी काय टिफिन बनवलं आहे. आणि माझं नेहमीचं ठरलेलं ठिकाणाचं मद्रास मिलिटरी जे CSMTला आहे. म्हणजे ऑफिसच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती ते, आणि तिकडचं जेवण माझं खायला पैसा वसूल आहे. तर आज मी खाल्ला होता. मी व्हिडिओ काढणार होती, पण तिकडे कसं आहे, तिकडे ना तुम्हाला एकट्याला बसायला टेबल नाही भेटत. यू हॅव टू शेअर. ठीक आहे. मग तिकडे कोणी पण असू शकतं, मुलगा मुलगी बाई माणूस कुणीही असू शकतं. आणि तुम्हाला त्यांच्यावर टेबल शेअर करावं लागतं, कारण का तिकडे हार्डली 4 टेबल आहेत. 4 म्हणजे ह्या साईडला 4 आणि त्या साईडला 4, 8. आणि तिकडे भरपूर गर्दी असते, कारण काय एक तर CSMTला रिजनेबल रेटमध्ये जेवण भेटणं खूप कमी आहे. ठीक आहे. आणि सेकंड थिंग ज्या आहेत तिथे जागा कमी आहे. तर तिथे ख्यानी बेकरी आहे, जिकडे ऑलमोस्ट सगळं नॉनव्हेज असतं. इराणी बेकरी आहे ती, आणि व्हेज पण असतं. बट मी अजून कधी इराणियन फूड ट्राय नाही केलं आहे, त्यामुळे मला नाही माहिती आहे. मला ट्राय करायचं आहे, पण अजून तरी जमलं नाही आहे मला. त्याच्यानंतर इकडे गीता भवन आहे. ते थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे ॲज कम्पेअर टू मद्रास मिलिटरी. कारण का जर तिकडे तुम्ही फुल लंच घेतलं तर आय थिंक ती तुम्हाला 350-360ला पडतं. आणि ते जेवण तुम्हाला मद्रास मिलिटरीमध्ये क्वांटिटी कमी असते, बट ऑब्वियस, पण ते एका माणसासाठी सफिशियंट असतं. आणि ते 120मध्ये भेटून जातं, 120-130मध्ये. आणि गीता भवनमध्ये 2 माणसांचं जेवण 350ला भेटतं. म्हणजे जर माझ्यासारखं माणूस खाणार असेल तर, बाई माणूस, ठीक आहे, तर ते नाही परवडत. रिझनली अर्धं जेवण वेस्ट जातं आणि 350 मला खूप एक्सपेन्सिव्ह वाटतात ॲज कम्पेअर टू जेवढं मी खाते त्या हिशोबाने. इट्स नॉट अबाउट की हॉटेलचे रेट्स महाग आहेत, इट्स अबाउट की जेवण वाया जातं. आणि मी एवढं जेवण एकटी नाही जेवू शकत, तर घेऊन वाया घालवणं मला आवडत नाही. मला जेवण वाया घालवणं आणि पाणी वाया घालवणं ह्या दोन्ही गोष्टी अजिबात आवडत नाही. ठीक आहे. मी अननेसेसरी गोष्टी वाया घालवतच नाही. त्यामुळे मी असंच ठिकाण बघते जिथे माझं पोट भरेल आणि जिथे मला परवडेल. कारण का जर मी हफ्त्यातनं 4 दिवस बाहेर खाणार असेल तर 350 मला नाही परवडत. तर रिझन बिंग जेवण वाया जातं आणि मला ओव्हर प्राईज वाटतात ती गोष्टी. ठीक आहे. इट्स नॉट अबाउट द मनी, इट्स अबाउट द क्वांटिटी विच आय एम गोइंग टू ईट. ठीक आहे. आणि कधी मी जरी बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेले, माझं पोट स्टार्टरमध्येच भरतं. त्यामुळं आय अवॉइड स्टार्टर्स, सूप्स आणि एव्हरीथिंग. मी डायरेक्ट मेन कोर्स घेते, कारण का मला माहिती माझ्या पोटाची कॅपॅसिटी किती. मी एक बटर नानच्या वरती खाऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर ना फक्त नावाला 4-5 घास दाल खिचडी भास, एवढंच माझं जेवण. मी जास्त खात नाही. मला थोडं खायला आवडतं. जसं की आता तर मी सकाळी नाश्ता तर शिळी करत नाही. ठीक आहे. मी डायरेक्ट सकाळी आलं की चहा पिते आणि मग मी डायरेक्ट लंच खाते. लंचमध्ये पण माझ्या हाताच्या छोट्या चपात्या, जे फुलके तुम्ही म्हणू शकता ते 3 फुलके आणि चपाती. ठीक आहे. जर भात असेल तर भात. असं काही नाही की मला चपाती भाजीच हवं आहे, असं काही नाही की मला भातच हवं आहे. जे अवेलेबल असेल ते, जे मला बनवायला भेटेल. माझी तब्येत खराब असली, मी जेवण नाही बनवत, मी आराम करते. ठीक आहे. जी गोष्ट आपण करू शकतो ती करायची, असं माझं मत आहे. त्याच्यानंतर ना झालं मग मी संध्याकाळी, मला खूपच जास्त भूक लागली, तर माझ्याकडे शेजवान चकली घरून मी जे तुम्हाला बोलले तुम्ही घालते ब्रिजमध्ये जे फरसाणवाला आहे आमचा जो ओळखीचा आहे, तिथून मी शेजवान चकली, फरसाण आणि ते सगळं आणून ठेवते घरात. ते असते माझ्याकडे संध्याकाळी 6 वाजता आणि घरी जाऊन जेवण. त्यामुळे दिवसात मी फक्त 3 वेळा खाते.
त्यातमध्ये पण माझा नाश्ता नसतो. पण आता मी खूप वाचले की नाश्ता न केल्याने आपल्या बॉडीवरती खूप दुष्परिणाम होतात. आता मी ठरवलं की सकाळी ॲटलिस्ट एक फ्रूट खात जायचं. माहीत नाही किती दिवसांनी ते स्टार्ट होईल की नाही हेही माहीत नाही. बट चाललं आहे माझ्या प्रयत्नाचं. आणि कांजूरला फ्रूट्स नाही भेटत यार, प्रॉब्लेम हा आहे. कांजूरला फ्रूट्सच भेटत नाही. जसे घाटकोपरला भेटतात तसे, असं नाही की भेटत नाही, जसे घाटकोपरला भेटतात तसे नाही भेटत. आणि ना प्रॉब्लेम काय आहे, मी जास्त फ्रूट खरेदी करत नाही. पहिल्यापासून पप्पा आणायचे, त्यामुळे कधी फ्रूट्स घ्यायची वेळ आली. जशा भाज्या मला कळतात, फ्रूट्स ना बघून कळत नाही संत्री पिकलेली आहेत की नाही. बनाना घेते मी फक्त, आंबे पण नाही जमत मला घ्यायला, कळत नाही. ठीक आहे, बाकीचे फ्रूट्स घेऊ शकते, द्राक्ष, कलिंगड ते सगळं घेऊ शकते. पण जे असे आंबे परत संत्री हे फ्रूट्स मला नाही कळत, मग मी ते नाही घेत. ठीक आहे, जांभळं पण चांगली असतात, पण मी जांभळं 2-4 खाल्ल्यानंतर असं वाटतं तोंड सोडलं आहे, त्यामुळे तेही खात नाही. आज मी खूपच बोलले ना. ठीक आहे, भेटूया घरी गेल्यावरती. बाय. हॅलो. तर माझं मशीन झाली आहे, म्हणजे कपडे वाळत घालून झाली आहेत आणि आता भांडी घासत आहे. तर भांडी घासता मी लॉलीपॉप खात होते. मला लॉलीपॉप खायला खूप आवडतं आणि इथे रिथाल्या बसलेली आहे, आम्ही दोघी लॉलीपॉप खातो आहे. तर आज पाऊस नाही आहे. हां, मगाशी ना खूप जोरात पाऊस आला होता आणि त्याच्यामुळे ना मगाशी खूप जोरात पाऊस आला होता आणि त्याच्यामुळे माझे ना कपडे सुकत नाही आहेत. प्रॉब्लेम हा आहे, 2-2 दिवस कपडे सुकत नाही आहे. इकडे वरती अजिबात हवा येत नाही आणि आली तर ती दमट असते. आता हा प्रॉब्लेम मी प्रॉब्लेम म्हणते. प्रॉब्लेम लवकर म्हणजे सवय नाही आहे तशी डायरेक्ट बोलायची, तर चालू असतं माझं असं थोडे इंग्लिश शब्द असे गावठी पद्धतीने बोलायचं. तर आता भांडी घासते. भांडी घासून झाल्यावरती कपडे मी ऑलरेडी सुकत घातली, मग फक्त कचरा काढायचं बाकी आणि रिथाला कच्चा लॉलीपॉप खाते. ठीक आहे, आणि भांडी माझी अर्धी झाली आहेत, अर्धी राहिली आहेत. अर्धीनुसार म्हटलं मला व्हिडिओ अपलोड करायचा, पहिला व्हिडिओ अपलोड करते. नंतर मी जर विसरली तर विसरले. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. आणि जे लोक माझा व्हिडिओ बघतात प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल मी एखादा टॉपिक कवर करावा तर त्यासाठी प्लीज मला कमेंट करत जा की पूजा आम्हाला या आवडतं की तू ह्या टॉपिकवरती बोलावं. तर तुमचे काही टॉपिक असतील, काहीही असू दे, तुम्हाला जर तुम्हाला असं वाटत असेल की अनॉनिमसली तुम्ही मला पाठवावं तर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवरती मला मेसेज करू शकता आणि पाठवू शकता. ठीक आहे, थँक्यू गाईज, बाय.